तर शिंदे गृहमंत्र्यांकडे चोरीचा माल घेऊन जातात राऊतांनी हा हल्लाबोल केलाय। शहांसोबत फुटीर खासदारांच्या भेटीवरून राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधलाय। ते चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात आणि कायदा त्यांना हटकत नाही आणि गृहमंत्र्याकडे चोरीचा माल घेऊन जातात। ही गंभीर गोष्ट आहे। एखादा साधा चोर जर चोरीचा माल घेऊन जात असेल त्याला पोलीस हटकतात। एकनाथ शिंदे मुंबईतून चोरीचं गाठोडं घेऊन दिल्लीला उतरले आणि ते चोरीचं गाठोडं घेऊन देशाच्या गृहमंत्र्याकडे गेले आणि दाखवला हा माझा चोरीचा माल आहे, आता याला सोन्याचा मुलामा द्या बरं। आणि गृहमंत्री त्याला जर मान्यता देत असेल त्या देशाच्या कायद्याविषयी मला चिंता वाटते। बघा 6 फुटले 10 फुटले 8 फुटले, आता ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांच्या DNA मध्ये चोरी हाच एक महत्वाचा विषय आहे, त्यांच्याविषयी आता काय बोलायचं। राम मंदिराची दानपेटी चोरीला कशी गेली याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर द्यावं। फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। राम मंदिराच्या दानपेटी चोरीत भाजपच्या लोकांचा सहभाग असा आरोप राऊतांनी केलेला आहे। माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे। राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाहीये। मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत। मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे। रामरक्षा हा विषय संपलेला आहे। उद्धव ठाकरे यांनी वाचून दाखवा 2 पानं तरी असं मुख्यमंत्री काल नाही वाचून दाखवणार, काय अडचण आहे? तुम्हाला रामरक्षा येते बरं का? प्रश्न रामरक्षा येते की नाही हा प्रश्न नसून राम मंदिराची दानपेटी चोरीला गेली याच्यावर उत्तर द्या। रामरक्षा म्हणायची, रामरक्षा कशी म्हणायची हे आम्ही बघू, आम्हाला तुम्ही ते सांगू नका। ते रामरक्षा तुम्हाला येते की नाही हे काय सांगताय? आम्हाला रामरक्षा येईल की नाही हे आम्ही ते दाखवू तुम्हाला। राम मंदिरातल्या चोरीमध्ये तुमचे लोक सहभागी आहेत त्याच्यावर तुम्ही बोला।